मी मेघनास किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज मी बनवत आहे बीटरूटचे कटलेट। आता तुम्ही बघू शकता, मी हे एक मोठं बीट घेतलं होतं, त्याला मी किसून घेतलंय आणि हे 2 बटाटे त्याला पण मी किसून घेतलेलं आहे। आणि आपल्याला त्याच्यामध्ये जे साहित्य लागेल ते बडीशेप, गरम मसाला, चाट मसाला, मीठ आणि हे ब्रेड क्रम्स आणि वर कोटिंगला आपल्याला लागणार आहे हा रवा, थोडंसं आपलं लाल तिखट। आता आपण हे लाल तिखट थोडंसं टाकत आहोत। जेवढे पण मसाले घेतले होते आपण हे सगळं टाकणार आहोत। आपण एक छान मिक्स करूया आणि हे ब्रेड क्रम्स आता ह्याची आपल्याला टिक्की बनवून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण टिक्की बनवून घ्यायची। आपण ह्या पॅनमध्ये शॅलो फ्राय करत आहोत हे टिक्की। ह्याला आपल्याला कोटिंगसाठी रवा लागेल, बारीक रवा, बारीक किंवा मीडियम रवा। हा थोडासा गॅस फास्ट करून घ्यायचा आणि थोडासा मीडियम नंतर करायचं, नाही तर ते जळून जाते। आता शॅलो फ्रायसाठी आपण तेल टाकत आहोत। बस तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे याची कोटिंग झालेली आहे। तुम्ही रवा लावू शकता, तीळ लावू शकता सफेद। अशा प्रकारे आपलं रवा कोटिंग झालेली आहे, बघू शकता तुम्ही। आता मी ह्याला शॅलो फ्राय करते। आता आपल्याला हे पलटी मारायचे ह्याला, म्हणजे पलटून घ्यायचे आहे। सावकाश करा, दोन्ही बाजू असे हलके ब्राऊन झाले की हे आपले झालेले आहेत कटलेट। आता ही दुसरी बॅच आपण तळत आहोत। हे पाहू शकता, हे आपली एक बॅच झालेली आहे। माझा पॅन छोटा असल्यामुळे मी 3-3च तळत आहे। आता मी याची प्लेटिंग केलेली आहे, तुम्ही बघू शकता। माझे कटलेट्स, बीटरूट कटलेट्स तयार आहेत। आता खाऊन पण सांगते आणि घरच्यांनाही खायला देते आणि मग त्यांचेही कमेंट्स तुम्ही बघा। सो प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। तर मी अशा प्रकारे बीटरूट कटलेट बनवलेला आहे आणि माझे मिस्टरही आता घरी आलेत, तर मी त्यांना हे बीटरूट कटलेट खाऊ घालणार आहे आणि मग त्यांचं जे एक्सप्रेशन असेल ते तुम्हाला मी दाखवते माझ्या व्हिडिओमध्ये। पहा तुम्ही, हे पहा माझ्या मिस्टरांनी मला हे दिलेलं आहे। आता ते टेस्ट करून सांगतील तुम्हाला।
तर मस्त छान झालं आहे. एव्हरीथिंग परफेक्ट. परफेक्ट. तर पाहू शकता तुम्ही सगळे की माझ्या मिस्टरांना पण फार हे आवडलेलं आहे. तर तुम्ही पण प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब.